हे सकाळी सकाळी धुकं पडलेलं गाव. मस्त थंडी आहे. प्रॉपर क्लायमेट मध्ये आलोय. थंडी वाजते त्यामुळे मला ताकद येते. नमस्कार, मी जान्हवी. कोकण डायरी पार्ट 3 मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. मी विनंती करत आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण गावातल्या सुंदर परिसरात असलेल्या आमच्या मंदिरांचं मी तुम्हाला देवदर्शन करवणार आहे. हे आहे आमचं कुलदैवत रवळनाथ. हे पण माळदीलाच आहे. परिसर बघा कसला मस्त. आई बोलत आहेत की आता ज्या मंदिरात आम्ही जातो तिथे संध्याकाळी 7 नंतर कोणीही येत नाही, कारण नागदेवताचं स्थान आहे तिथे. हे आता जिथे आम्ही आलो आहोत ही जागा बघा, पूर्ण जंगल दाट. आणि इथे पण आमचं एक ग्रामदेव आहे, ब्राह्मणदेव. तिथे स्प्रिंग वॉटर पण आहे, जिथे मुली आता तळीमध्ये आंघोळ करणार आहेत. Just see the beauty of nature. फक्त त्रिपुरारी पौर्णिमेला इथे रात्री 12 वाजता दर्शनाला येतात. तर हे आहे स्प्रिंग वॉटर, जमिनीतलं पाणी. पप्पा पकडणार आहे. इथे नागदेवता काहीच खास दिवशी दिसतो असं गाववाले बोलतात. करून दे थोडं. हे प्यायचं पाणी आहे जे आम्हाला घरी पण येतं, आणि हे डुबकी मारायचं पाणी आहे. दोघातला फरक बघा. गावातलं मंदिर किती स्वच्छ आणि सुंदर आहे ते बघा बरं. विनंती आहे, प्लीज फुल बघा, फुल व्हिडिओ बघा. मी जे पण ब्लॉग टाकेल त्याचे, कारण जर तुम्ही नाही बघितलं तर तुम्ही खूप गोष्टी मिस कराल. तर मला माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लीज हा व्लॉग फुल बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आमचं कोकण किती सुंदर आहे. तर हे तुम्ही बघितलं मी काय घातलंय. मी माळली आहे, वेणी, आणि मला हे ओकेजनली करायला खूप आवडतं. मी इथे गावालाच नाही, आणि मी साडीही घातली आहे. आणि हे मी गावालाच नाही तर मी मुंबईलाही करते सणावारी. आणि मला हे करायला, आपण एरवी कितीही आपल्या हिशोबाने राहिलो, पण ओकेजनली हे सगळं करायला जेव्हा करायचं आहे तेव्हा मला खूप आवडतं. मी नोस्पिन पण घातली होती, जी आज मी आवरताना काढली आणि ती राहून गेली. हे बघा, मी मासोळ्या पण घातल्या आहेत. पारंपरिक गोष्टी घालायला मला खूप आवडतं. ॲक्च्युली घालायला हव्यात, कधीतरी घालायला काय हरकत आहे. फार सुंदर फिलिंग येतं हे सगळं घातल्यावर.
हे आहे सापाचं वारूळ. डेंजर डेंजर. आमचं गाव बघा किती सुंदर दिसता. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला माझं गाव? मस्त ना? तर मग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आमचे लाईक्स वाढतील आणि आमचे सबस्क्रायबरही वाढतील. मी हा ब्लॉग 3 भागांमध्ये पोस्ट करणार आहे, कारण खूप काही कॉन्टेंट आहे, खूप काही मला दाखवायचं आहे. गाव इतकं सुंदर आहे की माझं 1 किंवा 2 ब्लॉग मध्ये पूर्ण नाही होणार. तर मी 3 पार्ट मध्ये ब्लॉग पोस्ट करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा, पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही काही मिस नाही करणार आणि तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल आणि तुम्हाला नेक्स्ट ट्रिपसाठी काही टिप्सही मिळतील. तुम्हाला सांगू वाटतंय की जर तुम्हाला गोव्याला नसेल जायचं आणि तुम्हाला थोडीफार अशी इकॉनॉमिक ट्रिप करायची असेल तर तुम्ही तारकर्ली नक्की विजिट करा, कारण तारकर्ली आणि मालवणला इतके काही इकॉनॉमिक स्टेज आहेत, फार सुंदर, जे बीच टच, बीच साईडला बीच रिसॉर्ट आणि होमस्टेज आहेत. ते तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीचं अस्सल मालवणी शाकाहारी जेवण देतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण देतात. उकडीचे मोदक, घावण चटणी, परत घावणे चटणी आणि आंबोळी चटणी. परत तुम्हाला राहायला पण एकदम घरगुती म्हणजे वातावरण मिळेल. तर तुम्ही नक्की तारकर्ली ट्रिप प्लॅन करा तुमच्या घरच्यांसोबत विथ फुल प्रिकॉशन. कारण जर आमच्या गावचं बघायला गेलं तर आमच्या गावाला कोणीही मास्क घालत नाही, कारण इथे कोरोना ही गोष्टच नाहीये. कारण ही प्रकृतीची देण आहे. कारण इथे जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं मार्चपासून फक्त 1 पेशंट येऊन गेला, तेही मुंबईहून आला होता. कारण आपणच बाहेरून पर्यटक येऊन हवा दूषित करत असतो. आम्ही पर्यटक नाहीये, आम्ही गाव, हे आमचंच गाव आहे, पण बाहेरून पर्यटक येतात, फिरतात आणि ही सगळी म्हणजे जिथे दूषित हवामान नाहीये तिथेही व्हायरस पसरतो. त्यामुळे जरी हे लोक घालत नसतील तरी आपण मास्क घालायचे, आपण सॅनिटायझर वापरायचे. आम्ही कुठेही गेलो तरी मास्क वापरतो, सॅनिटायझरची बॉटलही नेतो. कोणी घालत नसेल तरी आम्ही घालतो, कारण इथे हवा दूषित नाहीये, व्हायरस नाहीये, पण आपण पसरवायचं नाहीये. आपण आपल्याकडनं पूर्ण काळजी. जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं, मी माझी सेल्फी स्टिक विसरली आहे, त्याच्यामुळे माझा जो कॅमेरामन आहे ती द्विती आहे. तर जर काही व्हिडिओ मध्ये चुका दिसल्या तर प्लीज माफ करा, कारण माझ्या चिमुकलीने हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ही जी माझ्या बरोबर ऍक्टिंग करतीये ही माझी दुसरी चिमुकली आहे, अनन्या. तर तुम्ही हिला बघून तरी नक्की लाईक्स वाढवा आणि सबस्क्रायबर वाढवा, शेअर करा. अनन्या तू बोल आता, लाईक शेअर सबस्क्राईब करा. ये. तर आम्ही चाललो आहोत सड्याक. काजू आणि माड लावले आहेत आमचे, ते बघायला. अरे आली ही पण आली. घरी बोलून आली का? भरपूर लांबचा पल्ला आहे, बहुतेक 2-1 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. तर चले चलो चले चलो जायचं. पार्टी करायची. इथे करतात पार्टी. कसली करतात? कोण कोण बर्थडे असते ना त्यांची. हा. प्रकाश द्वितीच्या केसात फुल माळतोय. प्रकाश माझ्या पण केसात माळा. कम ऑन द्विती, ये ये ये. दिस इज लाईफ स्किल लर्निंग. थँक यू. माझ्या सासूबाई एवढ्या वयस्कर असून पण चढतायत. आणि द्विती बघा किती मस्त डोंगर चढतीये. आई मला बोलतात तिची फुल शूटिंग घे डोंगर चढताना. ट्रेकिंग करतेस तू मस्त, है ना? चला. माळायचं असतं. अरे वा, सुंदर आहे. तर मी हे फुल माळते. प्रकाश तुम्ही नाही दिलं, पण स्वराने मला फुल दिलं माळायला. टू 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 टू. बारीक येते का? काजू धरले त्याला. आणि आता कसं इलेक्ट्रॉनिक मशिनरी आहेत ना,
त्याच्यात टाकत राहायचे असे. पूर्वी कसा हात कटर होते ना. पप्पा बोलतात पूर्वी काजू मॅन्युअली कट व्हायचे, आता इलेक्ट्रॉनिक मशीननी 2 पीसेस होतात. हे पण ही जेवढी दिसतात तेवढी काजू, आंबा आणि कोकमची झाडं माझे सासरे आणि दिराणे लावलेले आहेत. सो ऑलमोस्ट 2 किलोमीटरपेक्षा जास्तच चाललो आम्ही. बट एवढं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे बिलकुलही आम्हाला थकवा जाणवत नाही. मज्जाच येते. आणि द्विती तर बघा फुल मज्जाच करते. मजा जाते. येतात ना हा बोंडू, तेव्हा ते बघण्यासारखं असतं. काजूचे फूल आले, मोहर आला सगळा. कुरकुरा घेऊन जावा. सगळ्या काजू लागणीच्या मोहर आलेला आहे मस्त. इथे सगळीकडे नुसती काजूची झाड आहेत. ही आमची छोटी बाग आहे. आई बोलतात एप्रिलमध्ये काजूला बोंडू आल्यावर ते आणखीन सुंदर दिसतात. आता आम्ही चाललो आहोत मालवण किल्ल्याला. दिसते तिथे, तिकडे जाणार आहोत. तर तिथे जे दिसते हे तारकर्लीचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. आता जे आम्ही आलो आहोत ते मालवण किल्ल्याला आलो आहोत. हे बघा हा मालवण किल्ला. सँड बघा, अशी व्हाईट सँड आहे. काहीतरी ऐतिहासिक. तर हा होता सिंधुदुर्ग किल्ला. शिवाजी महाराजांनी 1664-67 मध्ये हा बांधला होता. अरबी समुद्रातील मालवण किनारपट्ट्यावर हा बेट उभा आहे आणि तिथे हा किल्ला बांधला गेला आहे. कारण की शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक समुद्रातनं भुयारी मार्ग केले होते, त्याच्यामुळे हा किल्ला उभारण्यात आला होता. आणि अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा हा किल्ला आहे. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि हा किल्ला बघा. शिवाजी महाराजांचे हातापायाचे ठसेही इथे ठेवलेले आहेत. आणि त्यांचे कोळी वेशातीलही इथे फोटो आहे. कधी न कुठे दिसणारा कोळी वेशातील फोटो आणि गोलाकार चेहऱ्याचा असा त्यांचा फोटो आहे. तर तोही तुम्हाला इथे बघायला मिळेल. गडावरचं भवानी मंदिर आहे किल्ल्यावरचं. तर हे म्युझियम आहे इथलं. इथे शिवकालीन लढाऊ जहाजांचे मॉडेल्स, वाळू शिल्प आणि शिवरायांचे इतर किल्ल्यांचे फोटो आणि त्याची माहिती आणि ह्या किल्ल्याचीही माहिती सर्व आपल्याला इथे मिळेल. म्युझियम. हे महादेव मंदिर आहे. ह्याला भुयारी मार्ग असंही म्हणतात.
इथे काही रिसॉर्ट्सही आहेत, जसे हे तातूंची वाडी रिसॉर्ट. तर इथे राहण्याची सोय पण आहे जर तुम्हाला वन डे स्टे वगैरे करायचा असेल. आणि कारण किल्ला फार मोठा आहे, काही जणांना पूर्ण बघायची इच्छा असते, तर ते तुम्ही एक दिवस स्टे करून बघू शकतात. तर हा होता आपला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किंवा मालवण किल्ला. खूप सारे भुयारी मार्ग आहेत तिथे. तर हा आहे मच्छी लिलाव. मच्छीचा लिलाव चाललेला आहे. आम्ही पण इथे फिश घ्यायला चाललोय. सुरमई आणि 1 किलो कोळंबी फक्त 500 रुपीजमध्ये मिळाली आम्हाला. आज आमचा डे 4 होता आमच्या गावी आणि आज आम्ही परत निघालो आहोत सेम कोल्हापूर मार्गे. तर फार काही यावेळेस घेऊन चालली आहे मी गावाहून, जसं गावच्या ताज्या पालेभाज्या, भुईमूग म्हणजे शेंगा, नाचणी, लोणचं, कोकम, फार काही खूप सारे मेवे आहेत आणि त्याच्याबरोबर खूप साऱ्या गोड आठवणीही आहेत आणि परत यायची आसही आहे. तर बघू मग परत कधी येता येतंय या सुंदर वातावरणामध्ये, या सुंदर निसर्गामध्ये. नाही शाम को खिड़की से चोरी चोरी लगे पाँव आएगा